नांदुरा तालुक्यातील काटी गावात मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली। दरोडेखोरांनी साडीच्या गोडाऊनसह 2 बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला। यावेळी रायसिंग सीताराम सोलंके यांनी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एका दरोडेखोराने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोलंके यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले। माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांचे पथक काटी गावात दाखल झाले असून घटनास्थळाची पाहणी करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे। या घटनेमुळे काटी गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दरोडेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। देशोन्नतीसाठी अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट। नमस्कार। आज मलकापूर येथील जवळच असलेल्या काटी गावामध्ये मी आलेलो आहे। काटी गावामध्ये आज धाडसी चोरी झालेली आहे। लोकांचे घरं लुटलेले आहे। शेतकऱ्यांचं हे घरं आहे। शेतकऱ्यांच्या घरातलं आतलं सोनं हे चोरट्यांनी नेलेलं आहे। पण गावातल्या एका व्यक्तीने ही चोरी होत असताना पाहत असताना ह्या चोरट्याला धरण्यासाठी प्रयत्न केला, पण त्या चोरट्यांनी त्यांच्या पोटामध्ये चाकू खुपसला। अशा प्रकारची घटना काटी गावामध्ये घडलेली आहे। आपल्यासोबत ज्या गावामध्ये हे गृहस्थ आहे यांच्या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि आपण यांच्याशी बोलू की नेमकं यांच्या घरामध्ये काय चोरी झालेली आहे। काका नमस्कार, काय नाव तुमचं? बाळू हरचंद भोंगे। काय चोरी झाली तुमच्या घरात? माझ्या घरात रात्री 2:30 ते 2च्या दरम्यानमध्ये आले चोर। पाट फोडून पेट्या फोडून त्याच्यातले कानातले फुलायचा 2-2.5 ग्रामचा नेला। कपडे फेकले आणि दुसरं सामान काही असेल ते सर्व फेकले। गावामध्ये अजून चोरी झालेली आहे काही लोकांच्या घरामध्ये, तर त्यांच्यामधून काय नुकसान झालं? त्यांचं काय चोरी केलं? नुकसान त्याचं कपड्याचं दुकान माझं शेजारी आहे, त्याचं कपडे भारी भारी साड्या नेल्या, बाकी इतक्या राहू दिल्या। दुकान फोडून द्यायचा दुकानाचा, कुलूप फोडलं, त्यातून सरळ नेलं जे न्यायचं होतं ते, बाकी काही नेलं नाही। आणि तिकडे गावात जाताना एक माणूस आदळला, तर त्यानं पकडलं त्याला, तर त्याला चाकूचा वार केला। गावामध्ये कोणत्या म्हणजे काय काय नाव काय त्यांचे ज्यांच्या घरी चोरी झाली? गणेश राठोड, अजून गणेश मानसिंग राठोड, दुसरं कोण? एक संजय रामभाऊ हिवाळे। आणि ज्या व्यक्तीला चाकू लागला त्याचं नाव काय? चाकू लागला रायसिंग सीताराम सोळंके। तर नेमकं ह्या 4 लोकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। एकाचा जीव हा धोक्यात आहे। आता सध्या ते हॉस्पिटलमध्ये आहे। आणि विशेषतः पाहिलं तर पोलीस प्रशासनाला हे चॅलेंज आहे की नेमकं गावामध्ये जिथे शेतकरी कष्टाचा पैसा कमवून आपल्या घरामध्ये 2 वस्तू जमा करतात आणि हे भामटे चोर येऊन या ठिकाणी हा चोऱ्या करण्यासाठी आणि मर्डर करण्यासाठीही हे मागे पुढे पाहत नाही। तर आज पोलिसांना हा प्रश्न आहे की पोलीस नेमकं करता काय? प्रत्येक गावामध्ये रात्रीची गस्त ही कमी पडल्यामुळे या चोरांचा प्रकार मलकापुरामध्ये वाढलेला आहे। मी अनिल कुमार गोठी, देशोन्नती न्यूज, मलकापूर।